तर चला एका बाजूला आपण अंश 11 खेरणे संघ पाहू आणि एका बाजूला कैरे संघ, दोन संघांमध्ये लढत, सुपर 6 ची लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर वाजे एक्सप्रेस म्हणून ओळख संकेत भगत, त्यानंतर मयूर भगत या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळत आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अभिषेक माली. स्ट्राईकला फलंदाज असणारे सागर आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज असणारे रजत पाटील. सलामीची जोडी सागर आणि रजतची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेकला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 घेऊन 4 षटकांचा सामना असणारे सुपर 6 ची लढत, टॉपच्या इथे मात्र लढत पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन लेटकरची नजाकत जरूर दाखवले. गॅप मध्ये चेंडू जरूर तिथे एक्झिक्यूट केला होता, तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर आली सिंगल आणि संघाचं अकाउंट ओपन झालंय. संघाचा श्री गणेशा केलाय, संघाचं अकाउंट ओपन झालंय. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल सागरच्या बॅट मधून एक धाव आली आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगला स्कोर उभा राहावा लागेल. कडाकेदार थंडीमध्ये इथे मात्र षटकार चौकारांची बारिश दाखवावी लागेल. संघ जर आपला दोन्ही संघ इथे मात्र अस्तित्वाची लढाई खेळत असताना सुपर 6 ची लढत, या सामन्यातून जो संघ जिंकेल सरळ टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज अभिषेक तयार. सुरेख बॉल, सुरेख लाईन तिथे पाहायला मिळाला. कोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता, तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. वाईट यॉर्कर तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज अविनाशला पाहू, अभिषेकला आपण पाहू. तर साहिल पाटील आमचे अकाउंटंट, आपण कुठे असेल तर लगेच आपण यायचंय. प्रेमाची हक तिथे मात्र पुन्हा एकदा सन्मान देणं या चेंडूवर, तिथे मात्र डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. या बॉलिंग मिळेल सिंगल आणि या सिंगल निशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 2 धावा धावफलकावर. 2 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अभिषेक असणार आहे, तिथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला सागरला आपण पाहू. पुन्हा एकदा असणार, मोठा फटका येईल का? पहिला षटक पॉवर प्लेचं. इथे मात्र फटका जरूर केलाय. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट झालाय. चेंडू जाणार सीमा पार, 1 बाउन्स चौकार. निशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 6 धावा धावफलकावर. 6 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळतील. कमालीची लढत पाहायला मिळते. इथे मात्र या फटक्यांची गरज असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा इथे मात्र पूर्णपणे फायदा घेत असताना पण सागरला पाहिलं, चौकार जरूर मिळवला आपल्या संघासाठी. 4 धावा आणि या 4 धावेनिशीर धावफलक 6. पहिलं षटक हलताना अभिषेकला आपण पाहू, चांगली कामगिरी करावी लागेल. 6 धावा खर्च केल्या, तिथे मात्र चांगली गोलंदाजी ठरते. इथे मात्र धावांना रोख द्यावी लागेल. सागर मात्र शांत बसेल का? चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग जरूर लागली होती. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू मागे धावतील. तत्पूर्वी या चेंडूवर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक, स्ट्राईकला सागर. इथे मात्र कमालीचा फटका जरूर पाहायला मिळतोय. कमालीचा इथे बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि सरळ चेंडूला फेकून दिले प्लॉट मध्ये. माहिती षटकार.
या षटकारणीशीर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर चांगला या चेंडूवर मात्र सन्मान दिलाय तिथे. अतुल गुंदलेला गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र या एकेरी धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा धावफलकावर. 50 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अतुल गुंदलींना आपण पाहू गोलंदाजी ट्रॅकवर असणार सज्ज. इथे पुन्हा एकदा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डिरेक्ट जरूर झालाय तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. थर्ड अंपायर कडे इथे मात्र दाखवले तिथे बोट. टेक्निकल टीम मध्ये लगेच आपण चेक करून डिसिजन येणार आहे लगेच. तर नॉट आउट असणार आहे फलंदाज. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ रित्या पोहोचला या फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेनिशीर लेग बायच्या एक धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा धावफलकावर. तर गोलंदाजावर आक्षेप घेतला तिथे मात्र ऑन स्क्रीन आपल्याला डिसिजन येईल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका जरूर चांगला केला आहे. तिथे मात्र हा या चेंडूवर धावा मिळतील तब्बल 4 आणि या 4 धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावा धावफलकावर. 20 रन्स कंप्लीट आपल्याला कैरे टीमच्या आपल्याला पाहायला मिळतील. चांगला खेळ आज दिवसरात्र फॉर्मॅट मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चांगलं खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून. केरनई संघ तेवढा ताकदीदार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाई फटका सुरे. हाई फटका सरळ जाईल. पंचांचा इशारा येईल. सीमा पार येतोय षटकार. या षटकारानिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 धावा धावफलकावर. फलंदाज ओळखला जातो. ती फटकेबाजी मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीसाठी जरूर आलेले दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. कमालीची फटकेबाजी जरूर केली. 26 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र या चेंडूला मात्र सरळरित्या खेळून काढला. या चेंडूवर मिळणार सिंगल आणि या सिंगल निशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27. पुन्हा एकदा गोलंदाज असणार तयार. इथे मात्र फटका जरूर चांगला केला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतील. चेंडूची अडवणी होणार. तत्पूर्वी फेकी होणार. या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल 29 धावा धावफलकावर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 29. धावसंख्या मात्र वेगाने वाढत असताना कैरी टीमच्या माध्यमातून पाहू आपण. ज्या धावसंख्येची गरज होती धावसंख्या मात्र
त्यांच्या माध्यमातून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. प्रश्नचिन्ह असणार इथे मात्र केरने टीमच्या गोलंदाजांवर. तर चला स्पीड अप करा. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असणार आहे इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहू आपण. क्षितिज माली फटका जरूर चांगला केला तिथे मात्र एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि या चेंडूवर धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावेने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 31 धावा धावफलकावर. तर बॅटिंग टीम रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल चौकारासाठी. तर या चेंडूवर धाव मिळतील 4. सीमा लगत चेंडू होता तिथे मात्र क्षेत्ररक्षकाचा पाय लागला. तिथे मात्र आपल्याला सीमा रेषे लगत पाय लागला आणि या चेंडूवर धावा मिळतील 4 आणि या 4 धावेने शिर धाव फलक पुढे जाईल. 33 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा असणार क्षितिज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. तिथे मात्र पुन्हा एकदा फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक जरूर प्रयास करतील तिथे मात्र चेंडू कॉल क्षेत्ररक्षक येतील. या चेंडूवर फक्त मिळणार सिंगल आणि या सिंगलने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 धावा धावफलकावर. 34 34 धावा चांगला उच्चांक गाठत असताना कैरे टीमला पण फलंदाजीची ताकद आपल्याला खेळणे टीम मध्येही पाहायला मिळते. कमालीची फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. 48 धावा कडून काढल्या होत्या फलंदाज. चांगल्या बॉलची सांगता येते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षितिजच्या माध्यमातून वेगवान गोलंदाज म्हणून ओळख ती आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. ती ओळख मात्र दाखवत असताना डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा फटका केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय जरूर. तितक्याच चांगला थ्रो जरूर ऑन स्टंप जरूर पाहायला मिळाला. पंचांचा इशारा चेंडूवर हा चेंडू असणारे नो आणि नो +2 धावा येथील या चेंडूवर 3 आणि या 3 धावेने शिर धाव फलक पुढे जाईल. 37 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार क्षितिज माली
जबाबदारी दिली इथे मात्र मागणं ठरत असताना जरूर पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावी लागेल, सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल. धावा खर्च झाले, धावा वाचवाव्या लागतील. 37 धावा धावफलकावर लागलेला जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र कमालीचा फटका जरूर पाहायला मिळते आणि तिथे मात्र हा बॉल जाणार. पंचांचा इशारा येईल, सीमा पार येतोय चौकार आणि या चौकाराने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 41 धावा धावफलकावर. कमालीची धावसंख्या खरी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली होती तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडूंचा समाचार घेत असताना ते मात्र चौकार षटकार लगवत चांगल्या चेंडूंना सन्मान देत असताना आपण फलंदाजांना पाहू. सलामीची जोडी अजूनही मैदानात तिथे आपल्याला पाहायला मिळते, चांगली कामगिरी करत असताना. इथे मात्र पुन्हा एकदा फटका केलाय. कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक दुरून प्रयत्न करतील. तिथे मात्र या चेंडूवर चित्त्याच्या वेगाने धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावेने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 43 धावा धावफलकावर. 43 धावा इथे मात्र धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. इथे मात्र मागरी गोलंदाजी आपल्याला क्षितिज मालीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी, धावा वाचवाव्या लागतील. पुन्हा एकदा असणार क्षितिज तयार. शेवटचा चेंडू बाकी असणारे लास्ट बॉल या षटकातील. इथे मात्र फटका जरूर हवेत केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, चेंडू खाली येतील क्षेत्ररक्षक. कुठल्याच प्रकारचे तिथे मात्र चुकी न करता अभिषेक होते. तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक 1 लागत असताना पाहायला मिळेल आपल्याला कैरे टीमला. अभिषेक मालीने घेतलाय जेल. संपलाय सागर पाटीलचा खेळ. फलंदाज बाद. इथे मात्र फटका जरूर सजवलाय. तिथे मात्र या चेंडूवर धावा मिळतील तब्बल 6. आल्या आल्या गोलंदाजाचं मात्र स्वागत केलंय षटकाराने शिर. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल वेगाने. धावफलक हलेल 49 धावा धावफलकावर. रचितच्या बॅट मधून आलेला षटकार जरूर पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला फलंदाज अतुल पाटील असणारे. इथे मात्र पुन्हा एकदा फटका केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रयत्न करतील. एक तर पूर्ण दुसरीचा धोका असणार का आणि या चेंडूवर धावा येथील तब्बल 2 आणि 2 धावेने शिर 51 धावा धावफलकावर. 50 कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावा. तर रनआउट साठी इथे मात्र चेक करण्यात येईल, लगेच डिसिजन येईल. तर फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल या चेंडूवर धावा मिळतील 2. 51 धावा धावफलकावर. 51 धावा धावफलकावर. काही कमालीची ते मात्र फलंदाजी पाहायला मिळाली कैरे टीमच्या माध्यमातून. इम्प्रेसिव्ह बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज राज.
पंचांचा इशारा, हा बॉल असणार आहे वाईड. वाईड निशिर धावफलक पुढे सरसावेल. तर फिल्डिंग टीमनी रिव्ह्यू घेतलाय ते मात्र वाईड साठी चॅलेंज दिलंय पंचांना. डिसिजन येईल लवकर. हा बॉल असणार आहे वाईड. वाईड निश्चित धावफलक 52 धावा धावफलकावर. राजला इथे मात्र राज करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. संघासाठी धावा वाचवाव्या लागतील. कारण की धावांचा डोंगर समोर उभं राहिलाय. पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र फटका सुरेख आहे. फटका मात्र बॅटच्या रडार मध्ये आहे. हा फटका लँड होईल सरळ सीमा रेखा पार. येतोय षटकार. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणारे. गोलंदाज राज असणारे. राज गोंधलीवर दिलेली जबाबदारी तिथे मागणी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा असणार राज तयार. राजला राज करावं लागेल. इथे मात्र चांगले चेंडूची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळेल. या चेंडूवर फक्त धाव मिळेल एक. अशी धाव आपल्या खात्यात जमा होणार नाहीये. दोन्ही फलंदाजांनी पॉपिंग क्रीज आपल्याला एका टायमावर सोडावी लागेल. या एका धावेने शिर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 59 धावा धावफलकावर. 59 धावा धावफलकावर पुन्हा एकदा असणार राज तयार. फटका जरूर चांगला केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूला मात्र फेकी केली जरूर. या बॉलवर मिळेल फक्त एक. आणि एका धावेने शिर धावफलक पुढे जाईल 60 धावा धावफलकावर. 60 कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. काही कमालीची फटकेबाजी. कडाडत्या थंडीमध्ये 60 धावांचा इथे मात्र डोंगर उभा केलंय. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कैरी टीमच्या फलंदाजांकडून. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट जरूर झालाय. तिथे मात्र चेंडूची अडवणी झाली आणि या चेंडूवर धावा मिळतील 2. आणि या 2 धावेने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतय तब्बल 62 धावा. 63चं आव्हान आहे. इथे मात्र 24 बॉल 63 धावा. सामना कोण जिंकणार कोण हरणार. एका बाजूला कैरे आणि एका बाजूला आपण पाहूया अंश 11 खेरणे. दोन्ही संघांमध्ये बलाढ्य लढत सुपर 6 ची लढत आपल्याला पाहायला मिळते.
63 धावांचं टार्गेट. सामना इथे सुरू होईल. पहिला चेंडू लॉफ करतोय डीप लॉंग ऑन कडे चेंडू गेला. यस, मिसफील्ड झाले आणि आला हा चौकार. आज बॅटिंग करताना बघा सागर पाटीलला पाहिलं 23 धावा, मात्र ज्यानंतर बॅटिंग केली रजत पाटील तो वैयक्तिक खेळला 33 आणि 2 सलामीवीरांना जे योगदान दिलं ना हे चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल साजिश माळी आणि अक्षय माळीला. पंकजला आपण जरूर पाहिलं पहिला चेंडू सुरुवात केली चौकारानं. सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. ड्राईव्ह करतोय डीप कडे, पाठलाग सुरू झालाय. चौकार आल्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला येतो आणखीन एक चौकार. हम भी किसी से कम नाही. पलटवार जरूर झालाय. सामना महत्वाचे. सुपर 12 इथून जिंकला तर संघ पोहोचेल सुपर 6 ला. महत्वाचा सामना, अस्तित्वाची लढाई. अंश 11 खेळणे आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना कैरे संघाला पाहतोय. क्रिकेटमध्ये कधी कुणाला कमी लेखू नका. आणि आता योगदान देत असताना साजिश माळी बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. एकूण धावफलक आपण पाहिलं 8 धावा. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पंकज फर्स्ट ओव्हर चौकार हॅट्रिकच्या मार्गावर. ओ वेगवान चेंडू, टप्पा पडला, ऑफ स्टिक करून चेंडू गेलाय. भरपूर वेग होता या चेंडूला. पंकजचं हे षटक आपण पाहिलं, प्रचंड वेग होता, अँगल चांगला केला, लाईन थोडी बदलली. या अगोदरच्या 2 चेंडू स्ट्रोक कन्वर्ट केले. साजिश माळीला पाहिलं त्याने 3 चेंडूचा सामना केला, 2 चौकार. मात्र त्याच वेळेला पंकजनं लाईन थोडी बदलली. दिशा टप्पा आपण जरूर पाहिला. पंकज नेक्स्ट बॉल समोर ठेवलाय, मिस टायमिंग, फटका चुकलाय, अंतर्वर्तुळामध्ये पकडला झेल. पहिला धक्का, ही विकेट महत्वाची होती आणि बाद झाला साजिश माळी. एकूण धावफलक आपण टोटल पाहिलं 8 धावा आहेत. पहिला धक्का जरूर मिळाला. विनिंग टार्गेट पाहिलं तर विजयासाठी 63चं टार्गेट आहे. तर पंकजला आपण जरूर पाहिलं 2 चौकार, डॉट, विकेट, 2 धावा आल्या आतापर्यंत. एकूण धावफलक 10 आहेत. विनिंग टार्गेट 63. सामना जिंकायचा असेल तर क्षितिजला, अक्षयला काहीतरी वेगळं करावं लागेल. साजिशवर जी जबाबदारी होती 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा पंकजनं दबदबा निर्माण केलाय. 10 धावा आहेत. कंपॅरिझन आपण केली 14 धावा. यस, लॉफ करतोय. हम भी किसी से कम नाही. कव्हरच्या वरून फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. क्षितिज यासाठी ओळखला जातो, मनगटामध्ये ताकद आहे. वॉट टायमिंग. हा फटका जरूर कळलाय. षटकारानंतर धावफलक पुढे सरकेल. अभिषेक माळीने जेव्हा षटक हाताळलं 14 दिल्या आणि आता यामध्ये चोख प्रत्युत्तर देताना एकूण धावा 16 आल्या. आघाडी मिळवली. दोन्ही संघ बलाढ्य. अंश 11 खेळणे आणि सिद्धू 11 कैर्य. सामना कोण जिंकेल? 4 षटक आणि 63. साहिल पाटील बघा आमचे अकाउंटंट आहेत, आयोजक आहेत, प्रचंड जबाबदारी येते.
कॉन्सन्ट्रेशन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 16 आल्यात. विनिंग टार्गेट 63. सामना कोण जिंकेल? अंश 11 खेळणे का कैरे? सेकंड ओव्हर. ओ प्रतीक, क्लोज कॉल होईल. रनवे मध्ये थोडा अडथळा आलाय. पंकज उमलेच्या पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या आणि त्यानंतर कंपॅरिझन आपण केले. 63चं टार्गेट. गोलंदाज झालाय राहुल. राहुलला आपण जरूर पाहतो. पंकज ओमलेनं 16 दिला, तो महागडा ठरला. अतुल गोंडीला जेव्हा दुसरं षटक हाताळलं त्यांनी 15 दिल्या होत्या. आक्रमण करतोय, लॉफ करतोय. मी मगाशीच म्हटलं अक्षय आणि क्षितिज मैदानावर उपद्रव करू शकतात आणि आला हा फटका. षटकार. तर षटकारांची हॅट्रिक जर झाली तर शैलेश शेटमाली, अंश 11 खेळण्याचे आधारस्तंभ यांच्याकडून 10,000 रोकडा. एकूण धावा 22, टार्गेट 63. विजय दोन्ही संघांना हवाय. सुपर 12 चा सामना आहे. ओ वेगवान चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळलेत. वाईटचा कॉल येईल. संघ पुढे सरकेल. 2 षटकानंतर कंपॅरिझन आपण केली. 29 धावा होत्या जेव्हा बॅटिंग केली कैरे 11 या संघानं. राहुलला पाहतोय षटकारानंतर. व्हाईट बॉल समोर खेळतोय क्षितिज माळी, वन ऑफ द डेंजर क्रिकेटर. बऱ्याच वेळा क्षितिजनं संघाचा डाव सांभाळलाय. जबाबदारीचं ओझ झेलण्याची क्षमता त्याच्याकडे. खोला टाकल्या ऑन साइडला. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा. सामना सोडायचा नाही असं म्हटलं जातं का गेलेल्या सामना जिंकण्यामध्ये मजा काही वेगळी असते. आणि आता आपण पाहतोय राहुलला षटकार, व्हाईट बॉल, 2 धावा. एकूण धावफलक पाहिलं टोटल स्कोर 25 वर. विनिंग टार्गेट 63. 25. 2 ओव्हर नंतर आम्ही अनालिसिस सांगू. 2 ओव्हर नंतर अनालिसिस सांगू चेंडू आणि धावांचा. काय प्रेम, बऱ्याच वेळा आपण पाहिले जेव्हा एखादे समालोचक सुरुवातीपासून जर आम्ही सांगत गेलो ना का तर बॅटिंग टीमचा कॉन्फिडन्स लूज होतो. आणि आम्ही बऱ्याच वेळा कॅल्क्युलेशन पाहिलं का जेव्हा 2 ओव्हर असतात आणि 5 ओव्हरमध्ये 3 ओव्हर असतात तेव्हा आम्ही चेंडू आणि धावांचं अंतर सांगतो. परफेक्ट नियोजन असतं आणि परफेक्ट नियोजनाचा बादशाह सचिन ठाकूर यांना आम्ही पाहतोय आणि ते नियोजन आम्हाला करावं लागतं. 25. विनिंग टार्गेट 63. सूर्या आम्ही जरूर पाहिला आज. लवकुश ब्रदर्स. सेकंड ओव्हर. ओ वेगवान चेंडू. प्रहार करण्याचा प्रयत्न. फुटवर कमालीचं होतं मात्र वाईटचा कॉल येईल. दबाव वाढलाय. दबाव वाढला. आता गोलंदाजी करणारा कैरे संघ. पाताळगंगा रसायनी विभाग MIDC विभागातून आलेला हा संघ जरूर पाहिलं. विनिंग टार्गेट 63. धावा 26 आहेत. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहिला. अंश 11 खेळणे. टार्गेट मोठे. क्रिकेटमध्ये पाहिलं 4 ओव्हर 70, 75, 80 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ स्ट्रोक. क्लासिक शॉट. फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 4 धावा जरूर मिळतील. संघ पुढे सरकेल. सामना सोडायचा नाहीये. मी मगाशी म्हटलं दोन्ही संघ तेवढे बलवान आहेत. या वेळेला अक्षय माळी वैयक्तिक 3 चेंडूचा सामना केलाय. 12 वर तो खेळतो आणि क्षितिज माळी त्याला साथ देतोय. 2 चेंडूचा सामना त्यांनी सुद्धा केलाय. 8 वर तो खेळतोय आणि संघाची धावा 30. कंपॅरिझन आपण करूया. 29 धावा झाल्या तेव्हा कैरे संघानं पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली आणि या वेळेला आपण धावा पाहतोय 30 रन्स. मग रनवे आपण जरूर पाहूया. रिव्हर्स अटेम्प्ट केला. पदताली ते होतं. वॉट अ टायमिंग. फटका सजवला, निर्माण केला. मनगटी ताकदीच्या साहाय्यानं अजूनही या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ बाकी. अंश 11 खेळणे आघाडी. कारण ज्या कैरे संघाच्या 29 धावा होत्या 2 ओव्हर नंतर मात्र इथे कुरगोडी केले. आक्रमण केलंय क्षेत्र खाली. स्टेडीचा फटका. वॉटर फिल्डिंग. 2 धावा जरूर मिळतील. फिल्डर होते त्यावेळेला आपण जरूर पाहिलं.
यस, नजरेसमोरून धाव चोरले तर 3 धावा मिळतील. संघ पुढे सरकलाय. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो आणि आता 63चा पाठलाग. धावा 33 आहेत. सेकंड ओव्हर राहुलला पाहतोय षटकार, एक वाईट आला, 2 धावा, 2 अवांतर चेंडू आले. गुणतालिका आपण पाहिली, विनिंग कॅल्क्युलेशन आपण 2 षटकानंतर डोळ्यासमोर येईल. 33 धावा आहेत. बघा प्रेक्षकांना जर आयवा कॅच घेतला तर प्रीत स्पोर्ट्स दीपकभाई फडके यांच्याकडून ब्रँडेड कंपनीचं टी शर्ट्स. 33 धावा आहेत. नेक्स्ट बॉल, फुटवर्क वापरलं, अंतर्वर्तुळामध्ये धाव घेण्याची तयारी. यस, मॅच मध्ये आघाडीवर अंश 11 खेळणे. आता एकूण धावा धाफलकावर टोटल 34. तर नक्कीच बाबूशाह सर स्पर्धेचा निरोप घेत असताना, रोशन पाटील असतील, कांचन पालकर स्पर्धेचा निरोप घेत असताना, तर नक्कीच आपण त्यांचे सुद्धा धन्यवाद देऊया. ओ रिव्हर्स अटेम्प्ट केला, का फटका खेळलाय. डीप कडे फिल्डर रेडी, पॉइंट वरून प्रयत्न जरूर झाले. नक्कीच एकूण धावफलक 63 करायचे. धावा धावफलकावरती 35. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू 28. तर यस, मध्यरात्रीनंतर आम्ही जॉईंट होतोय. 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. विनिंग टार्गेटचा विचार केला तर 63 धावांचं टार्गेट आहे. प्रतीक मोरे, पंकजनं ओमलेनं पाहिलं 16 दिल्या. त्यानंतर राहुल होता 19. प्रतीक मोरेला पाहिलं. अक्षयवर जबाबदारी आहे. सितीज वन ऑफ द डेंजर क्रिकेटर. खेळणे संघ ज्या ज्या वेळेला खेळाय, सितीश क्रमांक 3चा फलंदाज एक पॉवरफुल असतो आणि त्याच्या मनगटामध्ये ताकद असते, मॅच कल्टवून देण्याची क्षमता. ओ वेगवान चेंडू, थोडा कॉन्फिडन्स लूज झालाय कैरे संघ. मात्र जर आपण सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर बॅटिंग करत असताना संघ जो खेळतोय खेरणे संघ, त्यांनी आघाडी मिळवले. आता विनिंग कॅल्क्युलेशनचा विचार केला तर येणारे 12 चेंडू 27 ची गरज. 12 चेंडू 27. नेक्स्ट बॉल, आक्रमण केलं डीप कडे, झेल घेणं अवघड, क्षेत्ररक्षण जरूर झाले, धाव घेण्याची तयारी, सामना सोडायचा नाही. याच खेळणे संघाने या अगोदरच्या मॅच मध्ये गेलेला सामना खेचून आणला विरोधी संघाविरुद्ध आणि आता समोर संघ कैर्य. मॅच कमालीचा होईल. मागच्या सामन्यामध्ये संग्राम 11 इथल्या संघाला पाणी पाजलं आणि आता समोर कैरे संघ आहे. आज कैरे संघाने सुद्धा प्रेम इम्प्रेस केलं. आपण हा संघ या विभागामध्ये कमी वेळा पाहतो, मात्र आज त्यांच्या बॅटिंगनं
बॉलिंग लाईनअपनं आज कमालीचं प्रदर्शन केलं. प्रतीक मोरे नेक्स्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, वेग चेंडूला होता प्रचंड. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे आणि इथे माहिती आहे जर डॉट बॉल आले तर मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट निर्माण होईल. प्रतीक मोरे नेक्स्ट बॉल समोर सामना करेल अक्षय माळी क्षितिजला पाहतोय. या जोडीला फोडणं जेवढं महत्वाचं असेल तेवढा सामना जिंकणं दोन्ही संघांना महत्वाचं आहे. लॉफ करतोय, फटका फसलाय, सुरक्षित धाव घेण्याची तयारी. सिंगल जरूर मिळेल, संघ पुढे सरकेल. तर 9 चेंडू आणि 24 धावेची गरज. एकूण धावफलक टोटल पाहतोय 39 लक्ष 63. प्रतीक मोरेला आपण जरूर पाहूया. यस गुड बाय. नेक्स्ट बॉल आक्रमण केला, चढवला, हल्ला डीप एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर रेडी, धाव घेण्याची तयारी, धोका होईल आणि इथे मात्र स्टँडर्ड ऑफ फिल्डिंगचा दर्जा थोडा घसरला. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. काय होईल? यस क्रिकेटची नाट्य मैता थरार नाट्य, धाव सोडण्याची तयारी. ओहो यस पंच चर्चा जरूर करतील, रनआउट तिथे झालाय. बघा कडाक्याच्या थंडीमध्ये थंडी उडवणारा सामना प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळतो. इंटरेस्टिंग अजूनही. मात्र जी धावा चोरल्या ना आपण जरूर पाहिलं मैदानावर, अक्षय होत्या, क्षितिज होता आणि चौथी धाव. एकदा रनिंग आवडली तर टाळ्या झाल्या पाहिजेत, मात्र सामना सोडायचा नाही. एकूण धावफलक 3 आल्या आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. टार्गेट 63 आहे आणि येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू 21. तर 8 चेंडू आणि 21 धावेची गरज. एकूण धावफलक आपण जरूर पाहिलं 42. बाद झाला, रनआउट गरज नव्हती, दबाव थोडा वाढलाय. बॅटिंग लाईनअप मध्ये आपण जरूर पाहिलं निखिल आलाय. सामना सोडायचा नाहीये, दोन्ही संघ तेवढे प्रबल दावेदार आहेत. मॅच मध्ये कमबॅक कोण करेल? नवीन फलंदाज झालाय निखिल माळे आणि गोलंदाजांना माहिती होतं इथे विकेट मिळवली तर दबाव निर्माण होईल. प्रेशर, डिसअपॉइंटेड या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि आता दोन्ही संघाचे पाठीराखे. सुपर 12 चा सामना आहे. विजय होणारा संघ सुपर 6 मध्ये पोहोचेल आणि गोलंदाज प्रतीक मोरे. या ओव्हर मध्ये एकही मोठा फटका आला नाही. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, शरीर भेदी, धाव घेण्याची तयारी. यस रन्स कंप्लीट. 7 चेंडू आणि विनिंग कॅल्क्युलेशन 20, जे समीकरण होतं 12 मध्ये 24. त्यानंतर जो वर्चस्व दाखवलं प्रतीक मोरेच्या गोलंदाजीनं इफेक्टिव्ह ठरलाय. गुड बॉलिंग, अगदी आपल्या चांगल्या चेंडूनं इथे थांबून ठेवलंय. क्षितिज अजून मैदानावर आहे, त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात. निखिल माळी धावा 43, टार्गेट 63. 7 चेंडू आणि 20. सामना कोण जिंकेल? आपण पाहूया प्रतीक मोरेला. काय गोलंदाजी केले, त्याला हेच करायचं होतं. मोठे फटके खेळण्यासाठी संधी द्यायची नव्हती आणि तेच केलं प्रतीकनं. आतापर्यंत एकही मोठा फटका नाहीये. येणारे 7 चेंडू आणि 20. 7 चेंडू आणि 20 धावा. एक मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल अंश 11 खेळणे या संघाला आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतोय सिद्धू 11 कैरे.
पंकज जोमले, राहुल, प्रतीक मोरे. टार्गेट 63 धावा धावफलकावरती टोटल आतापर्यंत पाहिला 43. प्रतीक मोरेला पाहतोय 7 चेंडू आणि 20 धावा. अक्षय माळी 8 मध्ये 19 वर खेळतोय, त्यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवलाय. आक्रमण करतोय ऑन साइडला डीप कडे फिल्डर आहे. 1 धाव 2 धाव घेण्याची तयारी निघालेत. थ्रो झालाय, मात्र इथे जे काम करायचं होतं गोलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी संधी निर्माण करून देत नाही. कमालीचा सामना आहे. कैरे विरुद्ध खेळणे 2 धावेने संघ पुढे सरकेल. टार्गेट एकूण धावा धावफलकावरती 63 अचा टप्पा ओलांडायचा, मात्र आता एकूण 45 येणारे 6 चेंडू आणि 18 धावेची गरज. 6 चेंडू बराच वेळ तो मैदानावर संघर्ष करतोय. आता 6 मध्ये 18 धावेची गरज. 6 बॉल आणि 18 धावा. गोलंदाज प्रतीक मोरे, धावफलकावर धावा 45. निखिल मालीला आपण इथे जरूर पाहिलं. सामन्याला तो विजयी मिळून देणार का? सर्वांच्या नजरा या मॅच कडे. तर बघा, स्पर्धेचा नियम सुद्धा आहे आणि ती माहिती सुद्धा आम्ही पोहोचवतो. 6 मध्ये 18 करायचे, मात्र सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा स्पर्धेचा नियम आहे. तर नक्कीच वळूया आपण मॅच कडे. स्ट्रायकरेनला खेळेल या वेळेला अंश 11 खेळणे संघाकडून. सामना कमालीचा आहे आणि महत्व द्यावं लागेल. गोलंदाज आलाय. पहिला चेंडू ऑन साइडला, फिल्डर रेडी, सिंगल. 6 मध्ये 18 ची गरज होती आणि आता सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. स्ट्रायकर एंडला असेल खेळणे संघाकडून अक्षय माळी. सामन्याला तो कमबॅक करू शकतो. 5 मध्ये 17. आम्हाला अजूनही स्पर्धा आठवते. डोंगराच्या पाण्याची स्पर्धा जिथे खेळणे संघाने केलेला पराक्रम. काय होऊ शकतोय मॅच मध्ये. 6 बॉल 18. 5 मध्ये 17. अक्षय माळी. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, मात्र एका बाजूला गोलंदाज पाहिलं रॉयल पाटील. आक्रमण केलाय, खोदून काढलाय, स्टेडीट. 1 धाव 2 धावेसाठी निघालेत. गुड रनिंग, 2 धावा. मॅच मध्ये अजूनही रंगात आहे. मोठा फटका. सामन्यामध्ये उत्साह, उत्कंठावर्धक येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 4 मध्ये 15. अक्षय माळीकडून खूप मोठी जबाबदारी. येणारे चेंडू 4. 15 धावेची गरज. एका बाजूला कैरे अंश 11 खेळणे. सामना कोण जिंकेल, विजय खेचून कोण आणणार. 4 बॉल आणि 15 ची गरज. अक्षय माळीवर सर्वांच्या साहजिकच नजर आहे. तो आतापर्यंत खेळलाय 10 मध्ये 23. नेक्स्ट बॉल. आक्रमण करतोय डीपला. ओ क्लासिक शॉट. मी मगाशीच म्हटलं अक्षय एक वेगळ्या दर्जाचा फलंदाज आहे. कंप्लीट टेक्निक बॅट्समन. 4 धावा जरूर आल्या आणि येणारी चेंडू आणि धावांचं अंतर आता 6 18. 5 17. 4 15. 3 चेंडू आणि 11 धावेची गरज. 3 चेंडू आणि 11 धावा. सामन्याचा रंग का असेल. सर्वांच्या नजरा अक्षय माळीकडे. त्याच्याकडे कॅपॅसिटी, कुवत आहे आणि एका बाजूला कैरे संघ रॉयलला हेच करायचे. अक्षय त्यांच्या मार्गातील अडथळा, मात्र एक मोठा फटका मॅच मध्ये आनंद देणारा क्षण असेल.
3 चेंडू आणि 11 धावेची गरज. शॉर्टेस्ट टीम मीटिंग, सर्व खेळाडू एकत्र आले. चला वेळ घेऊ नका, जास्त वेळ दवडायचा नाही. कैरे टीम काही डिफिकल्टीज असतील तर आयोजकांची संपर्क करा. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. 6-18, 5-17, 4-15 आणि आता 3 चेंडू 11ची गरज. 3 बॉल 11ची गरज. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर. सर्वांच्या नजरा या मॅच कडे. अंश 11 खेळणे आणि सिद्धू 11 कैरे. तीन चेंडू 11 धावा. गोलंदाज सज्ज रॉयल पाटील. रिवासा टेम आणि मिळतील 4 धावा. शेवटपर्यंत लढावा लागेल. अक्षयला माहिती आहे षटकार येत नाही. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे, मात्र सामना सोडायला तो तयार होत नाही. अक्षय माळी व्हेरी डेंजरस क्रिकेटर. सलामीवीर आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार. वैयक्तिक पोहोचला अक्षय जिथे टार्गेट होतं. 63 चोख प्रति उत्तर देतोय रजत पाटील आणि त्यानंतर सागर पाटीलच्या फलंदाजीला. आणि आता चला मॅच ऑन करा. मॅचचा रिदम तोडू नका. फिल्डिंग टीम कैरे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वेळ दवडायचा नाही. प्रत्येक सामन्याचा रिदम असतो, रिदम आपण तोडू नका. आणि आता 2 चेंडू 7ची गरज. चला सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडू आणि 7 धावा. थंडी उडवणारा सामना, वातावरण गरम करणारा सामना. दोन चेंडू आणि 7 धावेची गरज. आक्रमण केलाय. ओ बॅड लक. ओ हो. अक्षय नाराज आहे. थोडी शक्ती कमी पडली. प्रयत्न चांगले, मात्र फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. यस, डाऊट्स आहेत का काही क्लिअर करू आपण. तर आमची कमिटी मेंबर्स तिथे आहेत. यस, क्लिअरली कॅच आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. चला एकदा टाळ्या उद्या अक्षयसाठी. गुड बॅटिंग. सामना सोडायचा नाहीये. मॅच मध्ये अजूनही रंगत आहे. कैरी संघ आपण खूप एकत्र येतात. फिल्डिंग लावून घ्या. म्हणूया मॅच कडे. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊ द्या. अंश 11 खेळणे आणि त्यांच्या विरुद्ध कैरे. 1 बॉल 6 षटकार आला तर सुपर ओव्हर होणार का. चला लक्ष विद्या. कैरे संघ आपण खूप वेळ घेता. मॅनेजमेंटचं लक्ष तुमच्यावर आहे. रॉयल आपण जरूर पाहते. धाकधूक असते, धडधड असते, आम्हाला माहिती आहे. आणि आता तोच सामना आहे. 1 चेंडू 7 धावा. कोण जिंकेल सामना. बघा परफेक्ट नियोजनाचा भाष्य आहे. तर सचिन ठाकूर आम्हाला सांगता सुपर ओव्हर झाली पाहिजे. सुपर ओव्हर झाली पाहिजे. होणार का. येऊ दे टाळ्या दोन्ही संघांसाठी. टाळ्या सुरू ठेवा. 1 चेंडू 7. ओहो गुड बॉलिंग. सामना जिंकला तो कैरे संघानं.
मात्र शर्तीचे प्रयत्न, बॅड लक अक्षय, बॅड लक निखिल, सितीज 63 धावेसाठी हार मानली नाहीये. त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. अगदी कैरे संघासमोर ज्या धावा त्यांनी ठोकल्या होत्या, असं म्हटलं जातं 4 ओव्हरमध्ये 63 हे लक्ष खूप मोठं असतं आणि तिथे जो खेळ केला, मी म्हणेन अंश 11 खेळण्यानं पॉवरफुल फलंदाज होता. साजेसं थांबणं महत्वाचं होतं. मात्र अक्षयनं एकाकी झुंज दिली. पहिल्यांदा आमने सामने आलेत. रॉयल पाटीलचं कौतुक करूया आणि स्पेशली प्रतीक